तर नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या उज्ज्वलाबाईचा हॅपी बर्थडे. तर बर्थडेची कायची पार्टी देणार ना बाई? हा तर तर गाईज आज उज्ज्वलाबाईचा वाढदिवस आहे म्हणून चिकन पार्टी देणार आपल्याला. हे बघू शकता इकडे. झालं का बाई? टाकलं का? वाच आहे. हे काय करू आता? लसूण अद्रक वाटा लागते. तिकडे पाहता वाढदिवस किती वाढदिवस या. तर गाईज या उज्ज्वलाबाईचा हॅपी बर्थडे आज. हॅपी बर्थडे. हे बघून घ्या. आता काय काय टाकलं तर वाटून काय काय राहिले ते सांग बाई. कांदा, चण्याची डाळ, हे काय आता याच्यात काय काय आहे? पालकचे पानं, सांबार. तुम्हाला माहित आहे जे जे लागत असेल ते ते इथे आता वाटणं सुरू आहे. आणि उज्ज्वलाबाई पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे. त्यांना नॉनव्हेज चालत नाही, पण ते कधी कधी बनवून देतात आम्हाला. ते बघू शकतो. असे मसाले गिरी वाटते ना. हे मिक्सर मध्ये काढते ना आपले गाईज. आपले तर मिक्सर आहे पण इथं जागा नाही आहे. तर इथं एक आता स्विच काढा लागन बहुतेक इतक्यात एक. म्हणजे इथे आपला मिक्सी लागन. तर मग मिक्सी बघून घ्या. वरच ठेवला दाखवून देतो एकदा. तुम्ही म्हणाल बा ह्या याच्यात मिक्सी आहे आणि इथं मग मिक्सी लावला का हे करू. हे असं कोण ठेवला? बाजार केला ते पूर्ण भाजीपाला की. उद्या गाजरचा हल्ला करशील का? तेव्हा वाढदिवस आहे ना उद्या बी 5वा. तर गाईज उद्या उज्ज्वलाबाईचा 5वा वाढदिवस आहे म्हणते. बाई आई होईन ते उज्ज्वलाबाई. इथे पाहून घ्या. देव बी बनवते खरं. रूमवर पाहू दे. दाखव. हे करू पाहू दे. खोल दे. तर गाईज बुधवार होता, आज बाजार होता गावचा. भातक बघून काय आहे. अनबॉक्सिंग करते जाय. का बाई? हा गाईज ब्रेड पकोडा अर्धा देत नाही मला. जाते दे ना अर्धा. काही नव्हतं चालते. दे ना दे ना अर्धा तर दे. मग बाबा का देत नाही म्हणते का? पार्टी दणके होने वाली है. कल गाजर का हलवा, परसों टमाटर की चटनी, उसके बाद आलू की भाजी, वांग्याची भाजी, पालक. सर्व आज बाजार झाला म्हणून असा आहे सिस्टम. हे पटकन हे बघून घ्या. आता याच्यात उकड्या मुकड्या लागल्यास बढिया की बनवणं सुरू आहे. मटन नाही हो, हे चिकनच आहे. पण ठीक आहे, दोघापुरतं सफिशियंट आहे. जास्त व्हेजवाले आपण आहे. नॉनव्हेजवाले आपण दोघंच आहे, बाबा आणि मी. म्हणून चालू दोघाडीच बनवणं. काय हे इकडे झोप सुरू आहे आता. पूर्ण तयारी झाली झोपीची. तो आता पटकन गाईच. लहानसं घर आपण किती कामाचं आहे. इथं घरात राहणारे माणसं खूप कामाची आहे. नंबर 1 उज्ज्वलाबाई घर मालकीन. का ही आहे घर मालकीनचा कमला वाघ. पाणी सांडवलं का? हे पपई कितीची आणली होती? हा गाईज 10 रुपयाची पपई पोंग्या तिथे बार्गेनिंग करून आणली. हा 10 रुपयात बार्गेनिंग तू न केली. मग किती जणांनी घेतल्या? गाईज बार्गेनिंग पॉवर तुम्ही विचार करू शकता बायांचं किती असतो. एका मागा सरेनच घेतले म्हणते. हे बघून घे इथं काम जमते बाबाल कामा. कायचा मोच हा एक तू घेऊन घे, एक बाबाला देऊन दे. नाही त्या घ्या आईला देऊन दे तुया. काय बा? लाल बॉम्ब
अशी लावते असं. डोकं दुखून आलं का मा? शेपर ते झाकणी आहे ना. गायजीचा जोडी घोडीने चालला स्वयंपाक. खोलतात ते घातली बाहेरच होतं मग. हे दुसरी घ्या जर्मनची. हे दुसरी आहे जर्मनची. हे जर्मनची ताटायच्या मंदात तर. झोपून जा. झाले ते झोपायची तयारी. गाईज आपण गेला लहानसा बेड इज रेडी. वाढदिवस आज आईचा आहे ना बाई. किती वाढदिवस आता? हा मग आणि 49 होणे आता 50 वा. किती वाढदिवस करतो हा? रोजचेच आहे. म्हणजे वाढदिवस थोडसच घ्या, जास्त नको घेऊ. मग गाईच वाढदिवसाचा गिफ्ट भेटला. हा तिकडून मस्त नाश्ता गिस्ता करून आले असं. असं भजे हा होऊन घ्या आता. चालून द्या ना, घे चालून दे. गाईज एवढं आपल्याला भेटला. खाऊ ना, इथंच खायचं ठेवून दे ना, खातो ना मी. हे आपल्या नशिबात आहे, आपण खाऊन घेतोय. पार्टी शाळेची आता पार्टी. पाठवतोय पुष्प मावशीला. हा अशा काहीच पाठवून देतो. पाटलाचं पोरगं म्हणजे कोणत्या पाटलाचं? बाबा पाटलाचं पोरगं. कोणचा? हा लहान कोणचा बाबा पाटील? दिवाणाळ्यातला. कोण बाई? ते दिवाणातला आपण दूध आणलं तर गथमान धोत्राला जाय नाही का तो? दिदी पाशी गोर आहे ते. आशिष भक्ताच्या घरापाशी. माडी नाही का कोणत्या? हा 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 ते मरण पालन तो. हो विजयापाला तो. हा विजयान थोरा आहे ते. पाहिलं ते बेवडं काय म्हणे, मस्त व्हिडिओ बनवतो म्हणे. तुमचा पोरगा पाहून काय पाहतो म्हणे व्हिडिओ बघत. असं 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 म्हणलं कोण म्हणते रे पाहून? मायाच्या म्हणे त्यानं म्हणे कोणत्या दिवाळीचं पाठवलं होतं म्हणे. असं 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 करंजा नरसे. मला नागपूरला जाऊ द्या मग. मग पाहिजे आहे का नाही बाई? दिवाळीचं श्यामाचं पाठवलं होतं म्हणे त्यानं म्हणे. बापरे असंही वाटलं. मग तुम्हाला म्हणे ऐकून घ्या. पाहून घ्याल पाहिजे तुम्ही. मग काही बेकार केलं का मी काम? थोडस बसलो होतो. असं 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 चांगलं. अरे बापरे चढवली म्हणा. हो ना. पोट्टाने चढवली म्हणा. त्यानं मी 4 चढवली म्हणा, तर त्यानं 8 चढवली म्हणा. हे ठेवलं तर नाही आणि तिथं काय झालं? तिथं काय झालं? नाही जी बाबा, हे मुद्दामून गोष्टी केल्या तिथं. हा तिला तेच म्हटलं तर बयास. हा बयास हे करते ते. सांगितलं काम करायचं जीवावर ते. बयास म्हणते मग वाढदिवसा 50वा वाढदिवस 54वा वाढदिवस सांगू राहिले ते मगांपासून. हा किती किती वाढदिवस करायचे जी बाबा सांगा बरं इले. वाढदिवस वाढदिवस लावून राहिली मगांपासूनची. भाजी अशी ठेवली खुली. काळजी खुली हवा लागते का तिले? नाही तू जेवायचीच आहे? शेवटची जेवली म्हणजे मगांच जेवली तू स्वयंपाक करता करता? माझा धंदा आहे बाबू. माझा धंदा आहे. या असं कोणता आहे सच्चा लाल धंदा घर. ओके करते बाबाला स्वयंपाक करते. चांगला वाटतं बाबा आज पहिल्यांदा स्वयंपाक करू राहिले. हो त्याच्यात मीठ टाकलं भाजीत. नाही मग याच्यात टाकलं आहे. हे वाटलं याच्यात टाकलं मीठ. टाकलं
मी घरी आली नाही म्हणजे काय घेतो ते पुस्तक कोणते होतं त्या याच्यातल्या ते कायचे होतं म्हणजे तो एनडीएचे का काय पुस्तक काय एनडीएचे काय काय म्हटलं कोणते परीक्षा कोणते डबल सांग हा एनडीएच्या परीक्षेचे पुस्तक काय काय मला समजलं नाही डबल डबल काय कोणती परीक्षा म्हणून तर दाखव एकदा एनडीए बापरे काय होते इथे ते काय बाई ते पोरग करायला अभ्यास सांगतो तुला कुठे माहिती इथं आहे का वरतं काय इथं पाहिजे चटई काढून घ्यायला कुठे इथं ठेवलंय हे गठ्ठे तसं आहे आता बांधले त्या बॅगत आहे ह्या पेटीत आहे काय पेटीत आहे काही पाहा लागन उद्या मग पुस्तक त्या गठ्ठ्यात आहे त्या गठ्ठ्यात आहे ह्या इथं ह्याच्यात आहे त्या रॅकोत आहे काही घेऊन जा लागन एवढे नाही तो मग नाही कोण- तिथे विचारून ते घे एनडीएचेच म्हणे ना तो 2 मोठे म्हणे बा दोन मोठी पुस्तक यायले कोणतं इंडियाची मला हे पेटी कुठं? हे पेटीवरली बॅग हेच वय ना हे याच्यात आहे हो हा हो तर घेऊन जाईन ना मग आता फक्त काढून देतो काय काय बनवायचं की काय आहे या का थैल्यात रेडी करून घेऊन जाईन मग तुझ्या बाळासाठी लीलाधर तुझा मुलगा म्हणजे चिवडा पाठवतो म्हणे हा त्याला बनणार आहेत का तिथं हा रेडीमेड नाही घेतात का? हो ना तर ते पैसे वगैरे लाखाने पाठवले का तुम्ही म्हणाले काही वाटत नाही आपल्याला हा आपल्याला सारा खर्च आहे पुरत नाही आता तिथं त्याला हे आता लागला म्हणजे माझ्या खर्च दिला झालं कुठं लागणार आहे तो पाठवायला पाहिजे बघा. हे बरं आलं. काय आलं का बाबू सोम्या गाई जे पूर्ण पाणी काढलं तर अशी बनवते काही ढंग ढंग पहिले शिजून घ्या लागते है नाही हा तेल नकळत टाक. हा हे पेते बी वाटते ना पाणी हा तर गाई जे पाहू शकता चिकन बढियापैकी आता उकळून त्याचं पाणी वाणी काढलं आता स्पेशल पाहू शकता पूर्ण डीप मध्ये आज शेफ मास्टर स्वयंपाक करत आहे तर असा विषय आहे तुम्हाला हेच भाजी करता येते अजून कोणती भाजी करता येते बाबा चांगली हा काय जीवावर काय ते पोळ्या हा कृष्णा खडकाचा खपला का बघितलं कोणाचं लग्न त्याचं लग्नाला गेलं का? तेल टाकलं आता गंजात बघू शकता पूर्ण डीप मध्ये आहे एकदम सिरियस 100 पैकी 100 मार्क देऊ शकतो आपण एवढ्या पद्धतशीर डीप मध्ये काम करत आहे मॅडम आपल्या पाहून आल्या मॅडमला काम करावं मदत करावं तर काही नाही हा गाईज झोपली का मा का डोळेस लावले काय म्हणतो झोपली का म्हटलं आता कांदा आईच्यात हे टाकते का लसूण टाकते का याच्यात मग आता मित्रांनो पहिले कांदे सोडले मित्रांनो ह्या माझ्या आईला नाही करतायत म्हणजे उज्ज्वलाबाईचा वाढदिवस आहे पण पार्टीला देऊ शकत स्वयंपाक नाही करू शकत या मनातल्या मला हसून लावून चालू आहे एकदम परपा तेच विचारलो पुडा फुडला डबाचं लग्न 15 डबा आहे ना मग कांदा अजून काय टाकले समा हे लसूण अद्रकचं पेस्ट टाकलं ना तू कर किती काय लसूण अद्रक टाकलं का नाही अहो सांग ना तेले समजून राहिलं होय काही तिखट किती टाकू गाय जे पाहू शकता जमत नाही करून आता टाकलं का लसूण अद्रक
ह्याच्यात टाकलं ना. त्याच्यात नाही टाकलं नाही. तर मित्रांनो गाईस एक भाजी बनवण्यासाठी 2 शेफ लागले आपल्या इकडे स्पेशल. जास्त नाही टाकत. सुकं जास्त दिवस करणार आहे ना माय. हो एकदम जास्त सुकं सुक्याचं जास्त एकदम. टाका तिखट तेवढं. जास्त होणार. टाक ना. हा बस. फाइनली देख सकते हो तुम्ही पाहू शकता पद्धा पूर्ण मसाला अदरक लसूण पेस्ट सब मिक्स करणं सुरू आता. हे बघू शकता मसाला दाखवू कोणचा पाहू दे. हे बघू इकडे मटन मसाला टाकत आहे. सावजी मसाले झाला नाही फुटलं टाकण्यात येतात तसंच. मग धंदा. इथं 2 माणसं शेप आहे म्हणून दोघांचे 2 गोष्टी सुरू आहे. म्हणजे एक काम 2 वेळा. वन बाय वन उज्ज्वला बाई तसंच टाकणार ते. पूर्ण टाकून द्या. एक एक हे करता झालं. घे बाई तू तुझ्या हातानं तेल जाऊन बनवतात बाबाले आहे ना. गुड नाईट. हलकाचं झाकण. मित्रांनो पहिल्यांदा स्वयंपाक एवढ्या जोडीत बनवणं सुरू आहे. जोडी गडी फायनली आता पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा थोडासा मसाला टाकून देतो ना. हं? थोडं असं करायचं. उठला दे. फाइनली लास्ट ऑप्शन मसाला डाल दिया जाएगा अभी अपनी सब्जी में. अच्छी होते तसं. आता फायनली ठेवायचा शिजायले. सोन्याचं झालं का? तर मित्रांनो ते फायनली ठेवला आता पूर्ण शिजायले. तो बंद आता आपण आपलं काम करू. किती वेळ लागतो शिजायला? शिजवायला किती वेळ लागते? मग फायनली पूर्ण प्लेज या संभार सोडला बस. ठीक आहे झाल्यावर सांगतो मग किती वेळ लागते. तर किती वेळ लागते सांगू झाल्यावर. हा ते पहिले शिजलं राहते आहे ना. फक्त भाजी त्यात मिक्सच हे करण्या. तर स्वयंपाक करायच्या पहिले जेवण. हा कायची भाजी हा कहून वाला शेंगा. तर गाईज उज्ज्वलाबाईचा वाढदिवस असून आज वाला शेंगा भेटल्या. व्हेजिटेरियन नॉनव्हेज नाही चालत म्हणून. राहू दे बाबा तुमच्याच नाही होतं ते. तुम्ही नको हे करू. लिहिते तो झाला पूर्ण लिहून कम्प्लीट केले का? दोन्ही कम्प्लीट केले का? 4-4 पेज. हा चालली तुला 10 वाजता. उद्या सकाळी तुला उठवलं लावतो ना. तुला सांगतो ना. फायनली आपली भाजी बनली आहे रेडी. ते पाहू शकतो इकडे पूर्ण तयारी झाली आहे. उज्ज्वलाबाई गोड धोड खाऊन मस्त ओके. इथं आपल्याला करायचं आहे जेवण माझ्यासाठी. तर हे आपलं ताट जमली का? तर गाईज आपण घेऊन घ्या आपल्या पुरती भाजी. काय पाहिजे बोला. आईले? आई तर गाईज आता करतो जेवण. आजचा ब्लॉग करू आपण इथं खतम. टाटा बाय. बोंगे साखर खाऊन आलो उज्ज्वलाबाई. भेटू नवीन ब्लॉग मध्ये.